बेस्ट आहे. मग म्हणजे मधुमाशी पालन शिकण्यापाठीमागचा उद्देश काय नेमका, म्हणजे काय छंद म्हणून तुम्ही आलेला आहे? मी राहुल बघाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, पोवाडे येथून आलेलो. मधुमाशी पालनाच्या मधुमाशी पालनाचा कोर्ससाठी चालू आहे, माहिती मिळाली. अच्छा, ठीक ठीक. प्रमोद गावी गाण्याहून आलो आहे. माझं छोटं डेअरी व्यवसाय आहे. अच्छा. आणि मधुमक्षिका पालन म्हणजे मला त्या स्तरावर म्हणजे व्यावसायिक स्तरावर करायचे म्हणून मी इथं आलो. इथं आणि माहिती घेण्यासाठी आलो. ओके, व्हेरी गुड. म्हणजे कोणी आता जसं प्रमोद सरांनी सांगितलं की ते व्यावसायिक दृष्टिकोनातनं या उद्योगाकडे किंवा या कोर्सकडे बघणार. सर आपण मी भारत देऊळे शिक्षक आहे. पलीकडे फळबाग आहे. ओके. फळबागाचं येऊन आणि व्यवसायही करायचा आहे हा आमचा उद्देश आहे. ओके सर. सर आपण दिलीप चौधरी, मधुमक्षिका पालन जगदीश सरांचं आज चर्चासत्र खास बघण्याकरता किंवा काय तुम्ही केलेला जो काही प्रयत्न आहे पडद्यामागचा तर तो वाखाणण्याजोगा आहे. आज प्रत्यक्ष रूपाने ते शब्द मला ऐकायचे आहे. थँक्यू. सोनाली. एक उद्योगासाठी बिझनेस म्हणून मी याच्याकडे बघते मधुमक्षिकाला म्हणून शिकणार. सर तुम्ही असं इकडे सरकून द्या, म्हणजे असं मोकळं बसता येईल तुम्हाला. मी शिक्षकच आहे मगर सर. ओके. आणि माझ्याकडे फळबाग आहे. अच्छा. त्या फळबागामध्ये मधुमक्षिका पालन करण्यासाठी माझ्याकडे आंब्याची वगैरे बाग आहे. आणि त्याच्यातून व्यवसायदृष्ट्या काहीतरी फायदा व्हावा आणि निसर्गाला हातभार लावावा वगैरे उद्देशाने या ठिकाणी आम्ही आणि त्यातून व्यवसायाची काही टिप्स आहेत किंवा पेटीची खरेदी म्हणा कुठून करावी किंवा त्याचं सर्व मध्ये मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने. छान. म्हणजे आणि फळबाग परत सरांचा निसर्गाला पण काही हातभार लावावा हा खूप चांगला उद्देश आहे त्याच्यात. आणि 50 एकर शेती. हो, मग तर म्हणजे खूप चांगला फायदा होईल. काय केसर आंब्याची त्यांची 5 एकरची बाग आहे. ओके. अच्छा. सर गोपाळ लक्ष्मी गाडे कंपोस्ट गार्डनमध्ये तालुक्याच्या उस्मानाबाद ओके. आणि व्यवसाय आहे. अच्छा, व्यवसाय म्हणजे कुठल्या स्वरूपात? मिडल ओके. हां व्यवसाय हां. शेती पण आहे. अच्छा. एक साईड बिझनेस आहे ॲडव्हर्टाईजचा. ओके. हा एक साईड बिझनेस करायचा आहे. मी राहतो शेतात, त्याच्यामध्ये मला कुटुंब पंचवीस आहे. हा कुटुंबासाठी एक साईड बिझनेस आणि आमच्या भागात कुठेही हा व्यवसाय नाही. नवीनच आहे, नवीन नवीन आहे. अच्छा. याच्यामध्ये थोडंसं आमच्या सरांनी मला गाईड केलं कोविड दरम्यान हो. किंवा ऑनलाईन प्रशिक्षण आहे तेवढे सर शेजारी आहेत. ओके. ते ऑनलाईनमध्ये काय ते विश्वास असल्यामुळे ते पूर्णपणे माहिती भेटली नाही. बरोबर. थोडीफार भेटली थोडं वाटलं तरी पण तरी मला एक इन्व्हाइट केलं आहे आम्ही आलो माहिती मार्केटिंग आहे. चल. म्हणजे इथे येणारा जो प्रत्येक जण आहे प्रत्येकाला मधमाशी या विषयात थोडंसं काही ना काही माहिती आहे. परत म्हणजे आपली सगळ्यांची तर ओळख झालेली आहे. अजून एक आपल्यातला सगळ्यात छोटा कार्यकर्ता आपण ज्याला म्हणू शकतो तो जयवंत खाडे. हा पण उस्मानाबाद परांडा तालुक्यातलाच आहे आणि आमचा पॅरामेडिकलचा स्टुडंट आहे. आपण त्याचं पण मत जाणून घेऊया की त्याला का म्हणून हा कोर्स करायचा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. एकदम फ्रेश व्हा, कारण की जे व्यवसाय आहे हा कुठला तरी वेगळ्या प्रकारचा आहे. मी आता सध्या पॅरामेडिकल स्टुडंट आहे, सरांच्या कोर्स आहे त्याच्यामध्ये आहे. तर माझ्याकडे 11 एकर शेती आहे स्वतःची. तर मी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे, भरपूर जण आहेत तिथे उस्मानाबादचे. तर आमचा एरियाचा असा आहे, हा जिल्हा एकदम दुष्काळ भाग मानला जातो. तर तिथे नेमकं करायला काय पाहिजे, तर तिथं पाऊस पडत नसल्याने पाणी पण नाही आहे. अर्थातच तिथे बागायती शेती कुठल्याच प्रकारची नाही. त्याच्यामुळं हे वेगळ्या प्रकारच्या सिस्टमने शिरून आपण कुठल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो हे आपल्या नेमकं लक्षात इथे आल्यानंतर तुम्हाला मधमाशी काय आहे, त्याच्यामध्ये पेट्या कशा घ्यायच्या किंवा त्याचं संगोपन कसं करायचं हे सगळ्या प्रकारे समजून जाईल. आणि मलाही नाही माहिती आहे आणखी, सर सांगतीलच आपल्याला व्यवस्थितपणे. मग त्यांच्या ह्याच्यावरून तर आपण करू आणि सगळं काही व्यवस्थितपणे होईल. ठीक आहे सर. ओके. थँक्यू सर. विनोद.
गणेश गणेश तुझी ओळख करून द्यायची. सगळ्यांची ओळख झाली. बसूनच बोलला तरी चालेल. हां माझं नाव गणेश भगवान जाधव. हा. मी राहतो वासरवाडीला इथे आणि माझे शिक्षण 12वी झालेलं आहे आणि ITI आणि का म्हणजे तू कशा करता आलाय किंवा ह्या मधुमक्षीला ट्रेनिंग शेती आहे तुझ्याकडे हो. आणि काय पीक घेतलं जातं शेतीमध्ये? शेतीमध्ये सर भात गहू, शेंगाचं पीक आणि आपले मुली तुरी वगैरे ठीक ठीक. देवचंद देवचंद जसं आमचा पहिल्या बॅचचा स्टुडंट आहेस. देवचंद सीताराम दुसरे, मी राहणार बोरजीबाजूचे आहे आणि माझं शिक्षण 12वी साल झालेलं आहे डिप्लोमा. ठीक ठीक. आता आपण सुरू करूया. आता इथे बसलेले जेवढे आहेत म्हणजे अगदी सिनियर सिटीजन म्हटले तर काका आपल्याकडे सगळ्यात वयस्कर आहे. नवीन पिढीचा जर आपण विचार केला ना तर नवीन पिढीचं सध्या कसं झालेलं आहे की सकाळपासून आता एक वर्ष मी तर म्हणतो खूप सगळ्यांना चांगलं मिळालेलं आहे. मुलांना खेळायला बागडायला जमिनीवर उड्या मारायला वेळ मिळालेला आहे. आपल्याला स्वतःला फॅमिलीसाठी देण्यासाठी वेळ मिळालेला आहे. किंवा आपण जे आयुष्य जगलेलं आहोत मला नाही वाटत की इथे बसलेल्यांपैकी असं कोणी असेल की ज्याला एखादी मधमाशी आजपर्यंत चावली नसेल. कोणी आहे असं की ज्याला मधमाशीच चावली नाही म्हणून? सगळ्यांनी उड्या मारलेल्या आहे लहानपणी शेतामध्ये. जे शेतकरी आहेत ते तर आहेच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जे साधारणतः 40च्या पुढचे इथे सगळे आहेत. आजच्या 30 वर्षापूर्वीचं किंवा 20 वर्षापूर्वीचं आयुष्य असं होतं की जेव्हा मोबाईल नव्हता म्हणजे साधारणतः 97-98ला मोबाईल मला वाटतं मार्केटमध्ये आले आणि मग त्याच्यानंतर सगळी फॅमिली आयसोलेट व्हायला लागली. म्हणजे फॅमिली एकत्र असून सुद्धा वेगवेगळे म्हणजे सगळेजण घरात आहेत पण सगळ्यांच्या हातात एक मोबाईल आहे आणि सगळेजण वेगवेगळे आहेत. एका घरात असून सुद्धा सगळे वेगवेगळे आहेत. पण आपण जे आयुष्य जगलेलो आहे शेतामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा उड्या मारत अगदी म्हणजे अक्षरशः आपण सकाळी निघालो की संध्याकाळी कधीतरी उड्या मारत घरी परत यायचो आणि आईवडिलांना समजायचं की आलं बाबा संध्याकाळी उड्या मारून परत आलं जरा 2 ओरडे खायचे आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची. त्याच्यामुळे आपण ॲक्च्युअल निसर्गामध्ये गेलेलो आहे किंवा आपल्याला माहिती आहे जंगलात तिकडे खोड्याकार हे आपल्याला सगळं माहिती आहे. आणि आपल्या सगळ्यांना कधीतरी एखादी मधमाशी कुठेतरी काहीतरी खोड्या करताना चावली असेल बरोबर. आता मध किंवा ही सगळी गोष्ट आहे म्हणजे तुमच्यापैकी सगळेजण जे आहेत मधमाशी किंवा मध या संदर्भात लॉकडाऊनमध्ये जास्ती जागृत झाले की याच्या अगोदरपासून पण तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट होता? तुम्हाला इंटरेस्ट होता या सगळ्या याच्यामध्ये अगोदरपासून तुम्हाला इंटरेस्ट होता म्हणजे मधमाशी या विषयात? अच्छा तसे पण म्हणजे ते पण तुम्ही केलेले आहे. आता नॅचरल मध म्हणजे कसं की जे झाडावरचे जे आग्याचे मोठे मोड आहेत मग फुलोरीची किती मध येतं? फुलोरीच्या मधात किती मध यायचं? एक अर्धा लिटर जास्तीत जास्त. अर्धा लिटर बरोबर. एकदम छोटी छोटी पोळी असायची. मग तुम्ही कसे काढलेले ते मध कसे काढलेले? म्हणजे पोळच कट करून पोळच सगळं फाटाच. हां म्हणजे पोळं कट करून तुम्ही घेऊन यायची. म्हणजे तुम्ही एकदा पोळं कट करून आणलं की त्याच्यानंतर तुम्हाला एका पोळ्यातलं एकच मध मिळेल. एकच हो. त्याच्यानंतर त्या माशा सगळ्या निघून जातील आणि परत तुम्हाला त्या पोळ्यातलं मध मिळणार. म्हणजे आपण काय करायचं मग जे पोळं आहे ते तोडून काढून आणायचं बरोबर. तर आत्ता आपल्याला जे शिकायचं आहे ना ते शिकायचं आहे की निसर्गाला हानी न पोहोचवता आपण या सगळ्या मधमाशांचं इव्हन आग्या मोळांचं सुद्धा की मध आपण टेक्निकने काढू शकतो आणि कुठल्याही प्रकारे एक सुद्धा मधमाशी त्याच्यात मरत नाही. आपल्याला आपला हवा असणारं मध पण मिळतं आणि परत तुमच्यासाठी मधमाशी परत काम करून पुढच्या 3 महिन्यामध्ये नवीन मध तयार करू शकतो. तर आपण जेव्हा मधाचं पोळं काढून आणतो तर पूर्ण पोळ्यामध्ये मध असतं नाही नसतं. पूर्ण पोळ्यामध्ये मध नसतं. फक्त वरचा काही पार्ट असतो की त्याच्यामध्ये मध असतं. बाकीच्या काही पार्टमध्ये जे असतात त्याची पिलावड असते बरोबर. अंडी असतात त्याचे लार्वा असतात किंवा राणी माशीचे
कांडी असतात खालच्या भागामध्ये. मग आपण काय करतो की सगळं पोळं काढून त्याला तोडून. आता अगदी म्हणजे मधमाशांचा इतिहास जर बघायचा म्हटला तर अश्मयुगाच्या अगोदरपासून साधारणतः आपल्याला माहिती असणारा इतिहास आपण जे म्हणतो की रामायण किंवा महाभारत. किती वर्षापूर्वी रामायण घडलेलं आहे कोणी सांगू शकता? साधारणतः एक 5000 वर्ष झालेले आहे रामायणाला. 5000 वर्ष झालेले की रामाचा जन्म झाला आणि हे झाला. आता त्यावेळेस पण खूप प्रगत होतं सगळं काही आपल्याकडे. 5000 वर्ष रामायणाला झालेले आहेत. त्याच्या अगोदर आपण जे बघतो की अश्मयुगीन काल ज्याला म्हणतो आपण अश्मयुगीन म्हणजे काय? दगडी जेव्हा मानव फार प्रगत झालेला नव्हता आणि जो दगडाचा वापर करून शिकार करायचा किंवा हे करायचा, त्याला शेती माहीत नव्हतं, त्याला काही माहीत नव्हतं, जंगली शिकार करून किंवा हे सगळं करून तो करायचा, दगडांच्या गुफेमध्ये राहायचा आणि तसं जीवन जगायचा. तो प्रगत झालेला नव्हता. त्याला फक्त दगडांचे हत्यारं बनवले वगैरे हे सगळं माहिती होतं. हे साधारणतः 9000 वर्षापूर्वी किंवा एक 10,000 वर्षापूर्वी आपण अश्मयुगीन काल म्हणू शकतो. 10,000 वर्षापूर्वीचा. आता या 10,000 वर्षापूर्वीचं सगळ्यात अगोदर म्हणजे जेव्हा मानव गुफांमध्ये राहायचा, दगडी गुफांमध्ये राहायचा, त्याला घर बांधणं माहीत नव्हतं, त्याला फक्त दगडी हत्यार तयार करून त्याच्याने शिकार करणं एवढंच माहिती होतं आणि तो शिकार करून किंवा हे सगळं करून त्याचं अन्न वगैरे मिळवायचा. शिजवणं किंवा हे पिकवणं हे त्याच्यात काहीच माहीत नव्हतं. तर असा सगळ्यात अगोदरचा म्हणजे भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाचं एक ठिकाण आहे. कोणी ऐकलंय? भीमबेटका नावाचं मध्य प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे. जसे आपण लेणी म्हणतो ना, दगडामधल्या लेणी तिथे आहे भीमबेटकामध्ये. आणि त्या ठिकाणी जसे पुरातन काळामध्ये अश्मयुगीन काळामध्ये मानव वेगवेगळ्या दगडांवर त्याची चित्र काढलेली असायची. ते चित्र थोडीफार अशा प्रमाणामध्ये ज्याला आपण वारली पेंटिंग वगैरे असं म्हणतो ना, या टाईपमध्ये जसं वारली पेंटिंग असतं, तर तसे चित्र त्या भीमबेटका गुफामध्ये सापडलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्या काळामध्ये जे काही आपले पुरातन अश्मयुगातले मानव होते त्यांना ही कला अवगत होती मध काढण्याची. त्यावेळेस काय होती की तेव्हा नॅचरल आगेमोळचे खूप होते, कारण पूर्वीच्या काळी तोपर्यंत शेती वगैरे याचा काही शोध लागलेला नव्हता आणि हे सगळे पोळे जे काही होते ते कसे काढायचे याचे चित्र 9000 वर्षापूर्वीच्या या भीमबेटकाच्या ज्या केव्ज आहेत त्याच्यामध्ये चित्र काढलेली आहे. त्याच्यात त्यांनी असं दाखवलं आहे की शिडी किंवा काठ्यांचे हे तयार करून ते त्याला पोळ्यांना काढतायत आणि त्याच्यातनं मध काढतायत असं चित्र त्याच्यामध्ये चितारली गेलेली आहे आजच्या 9000 वर्षापूर्वी. आता आपण जर म्हटलं की 9000 वर्षापूर्वी साखरेचा शोध कधी लागला असेल? साखरेचा शोध 200-100-150 वर्षापूर्वीचा आहे, बरोबर. म्हणजे पृथ्वीवर माणसाला सापडलेला सगळ्यात पहिला गोड पदार्थ कुठला असणार आहे? मध. पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा जो गोड पदार्थ माणसाला सापडलेला आहे तो मध. आणि ते पुरातन काळापासून माणसाला माहिती की अगदी शेती किंवा त्याला बाकीच्या गोष्टी स्वतःचं घर बांधणं, कपडे, निवारा सगळं हे करण्याच्या अगोदरपासून त्याला माहिती आहे की मध हा नावाचा काहीतरी पदार्थ असतो आणि तो मधमाशांपासून पोळ्यामध्ये तयार होतो आणि ते काढण्याची कला त्याला कमीत कमी आजच्या 9000 वर्षापूर्वीपासून अवगत आहे. आणि त्याला पृथ्वीवर मिळालेला मानवाला सगळ्यात पहिला गोड पदार्थ म्हणजे मध हा आहे. आता इथे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की जेव्हा बाळाचा जन्म होतो पहिल्यांदा काय देतात त्याला? मध. का मध देत असतील कोणी सांगू शकता?
का देत असेल? तर लगेच आईचं दूध मिळणार नाही तर एनर्जी मिळेल मध हा? गोड. अजून कोणी? पचन व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून एक दिवसाच्या बाळाची लगेच पचन व्यवस्था सोडून जाते. आपण नाही, पण त्याला- लहान बाळाला दुधाचं वगैरे आपण गाईचं दूध किंवा मग आईचं दूध वगैरे पचायला वगैरे. अच्छा मला सांगा, दूध जेव्हा आपण पितो तेव्हा त्याला पण पचन होणं गरजेचं असतं की नाही? हो. दूध पोटात गेल्यावर कधी कधी दूध पण पचत नाही ना. कच्चं दूध आपण पिलं किंवा लहान बाळाला आईने काहीतरी वेडं वाकडं खाल्लं आणि ते बाळाचं दूध प्यायलं तर बाळाला पण पोटाचा त्रास होतो. पण बाळ काय पितंय? दूधच पितंय ना, तरी त्याला त्रास होतो ना. म्हणजे दूध पण पचण्यासाठी लागतं की नाही. मग मध का दिलं जातं? मध जे आहे ना, का चव म्हणून, तुमचं म्हणणं काय? चव म्हणून गोड. तुमचं काय म्हणणं आहे सर? मध का दिलं जातं? नाही सांगितलं की म्हणजे मध हा म्हणजे पचनाला तर चांगला आहेच, हां पण त्यातून याला एनर्जी तुरंत एनर्जी मिळण्यासाठी. ठीक. तुला काय वाटतं गणेश? असं मध असा आहे वस्तू हां. की एखादं तोंड केलेलं असेल तर चव येण्यासाठी असते. चव ठीक आहे. आता कसं असतं, एखादं एक दिवसाचं बाळ असेल तर त्याला ती पहिलीच चव असणार आहे. त्याला जर मध चाटवलं जातं. काय वाटतं तुला देवचंद? का मध देत असतील लहान बाळाला? सर जो मध असतो ना हां तो जेव्हा तयार होतो हां तेव्हा ते लाल मिक्स आहे हां पचण्याचं सर आहे ना. हां जर ते पहिले लाल मिक्स जेव्हा मुलाला देतो तेव्हा ते पचलेलं असतं. हां. एवढंच काय ते म्हणजे आपले बरोबर. हां. मध जे आहे ना हे प्री डायजेस्टिव्ह फूड आहे. म्हणजे काय? अगोदरच पचवलेलं पदार्थ आहे तो. मध जेव्हा आपण खातो किंवा मध जेव्हा आपण बाळाला देतो तो प्री डायजेस्टिव्ह फूड आहे. प्री डायजेस्टिव्ह फूड कसं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. त्याच्यामुळे तो बाळाला आपण चाटवला ना तो पचनासाठी म्हणून पोटात जाणार नाही. प्री डायजेस्टिव्ह फूड असतो. काय होतं पद्धत, आपण जी एनर्जी मिळते ती कशी मिळते? आपण अन्न खातो, अन्न नलिकेतनं आपल्या जठरात जातं, पॅनक्रियाज आणि त्या सगळ्या याच्यातनं एन्झाईम्स आणि प्रोटीन्समध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग ते सगळं आपल्या ब्लडमध्ये मिसळलं जातं आणि जे वेस्ट असेल ते मलमूत्राद्वारे बाहेर पडतं. बरोबर. पण मध जे आहे ना हे प्री डायजेस्टिव्ह फूड आहे. हे ऑलरेडी पचवलेलं पदार्थ आहे. त्याच्यामुळे तो खाल्ला की तो डायरेक्ट रक्तात मिसळतो. त्याच्यामुळे त्याला पचवण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे अगदी एक दिवसाच्या बाळाला जरी आपण मध चाटवलं तरी पण ते जे आहे ते डायरेक्ट रक्तात जाणार आहे. त्याचं पोट खराब होणार नाही किंवा काहीच होणार नाही. आता प्री डायजेस्टिव्ह फूड कसं आहे हे आपण जसं एक एक पार्ट पुढे जाऊ किंवा कसं मध तयार होतं हे जेव्हा आपण बघू ते आपल्याला लक्षात येईल की हाऊ द हनी इज अ प्री डायजेस्टिव्ह फूड. तर असे मधाचे गुण आहेत. बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदामध्ये खूप सारे औषधं जे आहेत ते मधाबरोबरच खाण्यासाठी म्हणून प्रिस्क्राईब केले जातात. बरोबर. आता आयुर्वेदा जरी आपण म्हटलं, आयुर्वेदा त्याच्यानंतर उपनिषद, बरोबर, जे जे काही आपले वेद उपनिषद आयुर्वेद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मधाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वेद आयुर्वेदा उपनिषद हे जे आहेत ते साधारणतः किती वर्षापूर्वीचे? याला सुद्धा 5,000च्या याच्यापेक्षा जास्ती. म्हणजे जो काळ सांगितला जातो की जेव्हा भगवान शिव शंकर जेव्हा समाधिस्थ झाले आणि त्यांचे जे सप्तर्षी म्हटले जातात ना, पहिले सप्तर्षी की ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं पहिल्या सप्तर्षींना, त्याला जवळपास 15,000 वर्ष झालेले आहेत. आणि हे जे ज्ञान भगवान शिवांना प्राप्त झालं ते त्यांनी पुढे सप्तर्षींना दिलं, त्यांचे जे सप्तर्षी होते त्यांना. आणि त्याच्यामध्ये हे वेद उपनिषद आणि हे सगळं तयार झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या 2,500 वर्षानंतर आयुर्वेद तयार झालं. त्याच्यामध्ये सुद्धा मधाचे जे काही गुणधर्म आहेत त्याचा उल्लेख आहे. म्हणजे मध हे किती जुनं आहे किंवा मध भारतीय संस्कृतीमध्ये किती प्राचीन आहे हे आपल्याला लक्षात येतं. एक तर अश्मयुगीन लोकांना त्याचा शोध लागलेला होता. त्याच्यानंतर परत जे कोणी आपले जुने वेद उपनिषद
लिहिणारे साधू संत आहेत त्यांना सुद्धा मधाचं माहिती होतं. आयुर्वेदामध्ये विविध ठिकाणी मधाचा उपयोग किंवा मधाची उपचार पद्धती पण दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर रामायण महाभारतामध्ये सुद्धा मधाचा उल्लेख आढळतो. आणि बाकी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की लहान बाळाला आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय देतो तर मध देतो. कारण का की मधासारखी नॅचरल प्युअर आणि शुद्ध वस्तू ही दुसरी कुठलीच नाही. आताची गोष्ट सोडून द्या, आता मधात सुद्धा खूप सारं अल्ट्रेशन यायला लागलेलं आहे. आणि हां आपल्याला तेच शिकायचं म्हणजे आपण ते पण बघूया की अल्ट्रेशन करतात म्हणजे काय करतात मधाचं आणि शुद्ध मध म्हणजे काय ते पण आपण पुढे जाऊन बघूया. तर हे सांगण्याचा उद्देशच इतका होता की आजच्या तारखेला पृथ्वी तलावर ज्याला आपण सगळ्यात शुद्ध किंवा नॅचरल गोष्ट जी म्हणू शकते ना सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ झालेली आहे. मधात पण भेसळ झालेली आहे, त्याबद्दल काही बात नाही. पण तिथे आपण चांगलं मध किंवा वाईट मध हे पण ओळखू शकतोय आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्याची परीक्षा करून आपण लोकांना पण सांगू शकतोय किंवा आपण जे काही मध निर्माण करणार आहोत आपल्या पेट्यांमध्ये ते पण कसं विकू शकतोय त्याच्याबद्दल पण आपण या सेशनमध्ये पुढे शिकत जाणार आहोत. आत्ता आपण ॲक्च्युअल सुरू करूया मधमाशीच्या इतिहासाचं. आपण सगळं बघितलं. आत्ता तुमचे सगळ्यांचे जे शेतं आहे किंवा तुमच्यापैकी कोणी मधमाशी पालनाचा उद्योग करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा अजून काही माहिती मिळालेली तुम्हाला की म्हणजे पेटे वगैरे कोणी ठेवलेले आहेत का आपल्यामध्ये? कोणाच्या शेतात पेट्या ठेवल्या नाही. तर जे काही पूर्वीचं मधमाशी पालन होतं ते काय होतं की ते नॅचरल म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की फुलोरी तुमची फुलोरी मधमाशी आहे. दुसरी सातेरी मधमाशी. सातेरी म्हणजे जी आपली जंगल कडे कपारीमध्ये किंवा झाडाच्या डोली किंवा याच्या ठिकाणी सापडते म्हणजे ती 7 लेअर बनवत असते म्हणून तिला सातपुडी किंवा सातेरी माशी बनवली जाते. त्याच्या व्यतिरिक्त जे मोठं पोळं असतं ज्याला आग्या मोळ आपण ती पेटीत येत नाही आणि ती तशी म्हटली तर खूप जहाल माशी असते की तिच्याशी मिळू शकतात कारण त्याची क्वांटिटी मोठी असते. त्याच्यावर काम करणाऱ्या मधमाशांची ती माशी पण मोठी असते आणि ती खूप दूरपर्यंत ट्रॅव्हल करू शकते. पण प्रत्येक मधमाशी जी असते ना तिचं ट्रॅव्हल करण्याची काहीतरी रेंज असते या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हे झालं नॅचरल लेवलला. आत्ता आपल्याला काय करायचं आहे की आधुनिक मधमाशी पालन करायचं आहे. आधुनिक मधमाशी पालन म्हणजे कसं की आपल्याला व्यावसायिक दृष्टीने की याच्यात ना आपल्याला फायदे पण व्हायला पाहिजे. आता फायदे होण्यासाठी 2 प्रकारचे फायदे असणार. मधमाशी पालन किंवा मधमाशी उद्योग जर म्हटला तर याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे फायदे असणार. एक जो असणार आहे तो प्रत्यक्ष फायदा आणि एक जो असणार आहे तो अप्रत्यक्ष फायदा. बरोबर. आता प्रत्यक्ष फायद्यामध्ये काय काय असेल? प्रत्यक्ष फायद्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय? आपल्याला काय मिळेल? मध. मेन आपल्याला माहिती. अजून काय मिळेल? मधमाशी पालनात ना किंवा आपण पेट्या ठेवल्या ज्याला व्यावसायिक किंवा आधुनिक मधमाशी पालन आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल? मध आणि मेण ही आपल्याला माहिती असणारी गोष्ट आहे. त्यातल्या त्यात आपला जो फोकस असतो ना तो मध या गोष्टीकडेच असतो की आपल्याला असंच माहिती असतं मधमाशी पालन केलं म्हणजे त्याच्यातनं फक्त काय मिळेल? मध मिळेल. आपल्याला एवढंच माहीत असतं. त्याच्यातनं मिळेल मध मिळेल, मेण मिळेल, त्याच्यानंतर परागकण मिळतील, परागकण मिळतील, त्याच्यानंतर रोंगण ज्याला आपण प्रोपोलिस म्हणतो. बारीक असं म्हणजे फुलोरी किंवा बारीक पोयाची मधमाशी असते बा, पोती मधमाशी असते ना पोयाची, खूप झाडामध्ये अगदी बारीक हे केलेलं असतं आणि म्हणजे समजा इथे झाडाच्या इथे एक होल असलं ना तर इथून साधारणतः 2, 2.5, 3 फुटावर वरती तिचं पोळं सापडतं. एकदम छोटीशी मधमाशी असते पोती मधमाशी किंवा जिला ट्रायगोना म्हणतो, ती डंकलेस असते. त्याच्यामध्ये हे रोंगण जे असतं प्रोपोलिस किंवा आपण पेट्या तुम्ही कुठे बघितले असतील ना ते चिकटून जातात एकमेकांना आणि वरती एक काळा पदार्थ तयार झालेला असतो त्याला प्रोपोलिस किंवा रोंगण म्हटलं जातं. त्याच्यानंतर
रॉयल जेली की किंवा ज्याला आपण मराठीमध्ये राजांड म्हणतो, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी जे असतं ते डंख किंवा व्हेनम, बी व्हेनम, बरोबर. म्हणजे हा झाला प्रत्यक्ष फायदा. प्रत्यक्ष फायद्यात आपल्याला काय काय मिळत आहे? आपल्याला मध मिळत आहे, आपल्याला मेण मिळत आहे, आपल्याला पराकण मिळत आहे, रोंगण म्हणजे प्रोपोलिस मिळत आहे, रॉयल जेली आपल्याला मिळते, राजांनी आपल्याला रॉयल जेली म्हणजे ज्याला आपण मराठीत राजांनी म्हणू शकतो, आणि डंख म्हणजे बी व्हेनम. आपल्याला माहिती असलेला पदार्थ कुठला आहे? फक्त मध. काय भाव असेल मध? म्हणजे तुमच्या माहितीत काय भाव मध आहे? किती? 300 रुपये किलो, बरं. 300 रुपये किलो. अजून चांगल्यातलं घेतलं 400 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये. अखंड म्हणजे पोळाच कापून आणला तर डायरेक्ट. हां काठी असते ना, हां आता खूप पडतो. बरोबर. म्हणजे जी लॉक केलेली असते आणि त्याच्या आतमध्ये मध असतं सगळं, बरोबर. समजा आपण म्हणू मधाचा भाव खूप खूप तर खूप चांगला असेल 1000 रुपये, बरोबर. मेण, त्याच्यानंतर मेणाचा भाव हा पण साधारणतः 400 रुपये किलोपासून 800 रुपये किलोपर्यंत. त्याच्यानंतर पराकण साधारणतः 2000 रुपयापासून 3500 रुपये किलोपर्यंत. प्रोपोलिस, रोंगण जे आहे ना, रोंगण प्रोपोलिस, हे जे डेंटिस्ट असतात ना, डेंटिस्ट, त्यांच्यासाठी पण अँटीबायोटिक म्हणून काम करतं. जेव्हा ते आपल्याला म्हणजे ते मेडिसिनल पर्पजसाठी वापरलं जातं रोंगण जे आहे ते, आणि त्याचं औषध बनवलं जातं. जेव्हा ते आपल्याला भूल देतात दाताच्या याच्यामध्ये आणि नंतर जे औषध लावताना त्याच्यामध्ये हे प्रोपोलिस असतं की जे अँटीबायोटिक म्हणून काम करतं. रॉयल जेली, रॉयल जेलीबद्दल किती लोकांना माहिती? कोण बनेगा करोडपतीमध्ये ना एका एपिसोडमध्ये एक व्यक्ती शेवटचा प्रश्न त्याला विचारला होता की बाबा सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा तुमचं चिर तारुण्य टिकवण्यासाठी म्हणून कुठला पदार्थ वापरला जातो, आणि तो माणूस त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नव्हता आणि तो त्या करोड रुपयापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तो प्रश्न होता, म्हणजे त्याचं उत्तर होतं रॉयल जेली, बरोबर. आता रॉयल जेली म्हणजे काय असतं? आपण फिल्म स्टार बघतो, सलमान खानचं वय किती असेल? 50-52. रेखाचं वय किती असेल? 60च्या वरती असेल ऑलमोस्ट. अमिताभ बच्चनचं वय 76 आहे, पण यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाही, यांची हेल्थ चांगली असते. किंवा रेखाचंच बघूया, अजून जी लंडनची महाराणी आहे ना, तिला एकदा पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनी विचारलं होतं पत्रकारांनी की बाबा तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय? त्यावेळेस तिने सांगितलं होतं रॉयल जेली. तर रॉयल जेली जे आहे ना, हे तुमचं चिर तारुण्य टिकवण्यासाठी म्हणून कामामध्ये येतं. आणि रॉयल जेली जे असतं ते जवळपास 18,000 रुपयापासून 40,000 रुपये किलोपर्यंत विकलं जातं. रॉयल जेली जे आहे हे पण मेडिसिनल पर्पजसाठी यूज होतं. जे मोठे मोठे लोक आहेत हाय प्रोफाईलवाले, ते हे रॉयल जेलीच्या टॅबलेट्स किंवा ॲक्च्युअल जेली वापरले जातात. आपण ते पण बघूया की रॉयल जेली त्याच्यातनं कसं करणार. आणि शेवटचा जो पार्ट आहे तो डंख, बी व्हेनम. मधमाशी जेव्हा चावते आपल्याला तो डंख इथे राहून जातो, बरोबर. तो काटा आतमध्ये राहून जातो आणि ती मरून जाते त्याच्यानंतर. तर तो जो डंख असतो ना, काय भाव असेल या बी व्हेनमचा? आपण मेडिसिनल पर्पजसाठी वापरला जातो. जसं सापाचं विष वापरलं जातं ना, तसं बी व्हेनमचा डंख, त्याचं विष सुद्धा मेडिसिनल पर्पजसाठी वापरला जातो. आणि हा जवळपास 80 लाख रुपये किलोने विकला जातो. आपल्याला माहिती असणारं काय? फक्त मध. आपल्याला मध आणि मेण. मेण पण जे लोक मध काढतात, मेण फेकून देतात, पोळ्यातलं मध काढून घेतात आणि तो गोळा फेकून देतात.
मेणाची बस हां, म्हणजे मध काढून घेतलं की त्याला मेणाची किंमत नाही. तर त्याच्यानंतर मिळणाऱ्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. परागकण झालं, रोमन झालं, रॉयल जेली झालं, डंक झालं, बी वेनम झालं. म्हणजे व्यावसायिक बी किपिंग किंवा व्यावसायिक मधपाळ व्हायचं म्हटलं तर इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात या सगळ्या याच्यात. बरं, हे कुठले फायदे झाले? प्रत्यक्ष. हे प्रत्यक्ष फायदे झाले जे आपल्या डोळ्याला दिसत आहे, प्रत्यक्ष दिसत आहे हे आपल्या डोळ्याला. आता अप्रत्यक्ष फायदे काय असू शकतात? अप्रत्यक्ष फायदे म्हणजे परागीकरण. ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो. बरोबर, आपण शाळेत आपल्याला टॉपिक असतो परागीकरण, स्त्री केसर, पुकेसर, मग त्याच्यातले पराग इकडे पडल्यानंतर त्याचं परागीकरण होतं आणि त्याच्यामुळे आपली जी काही फूल किंवा फळसृष्टी आहे ही याच्यावरच चालत असते. इकडे कोणी आपल्यात कोणी इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा यांचे फळं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे आहेत किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काय बघितलं जातं? आपण एखादी समजा फळ असेल, डाळिंब असेल किंवा हे असेल, जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तर तेव्हा काय बघितलं जातं? अजून क्वालिटी चांगली, त्याचा आकार बघितला जातो आणि एकसारखा आकार हे बघितलं जातं. बरोबर. तर मधमाशी जी महत्त्वाचं काम करते ना, बऱ्याच वेळा ज्यांचे डाळिंबाचे किंवा हे सारे बाग असतील ना तर तिथे तुम्हाला मधमाशा नेहमी दिसतील. जिकडे कुठे फुलं राहतात. आंब्याच्या बागेमध्ये आंब्याचा जो मोर असतो ना ते खूप छोटा फूल असतो, तिथे पण मधमाशी असते पण ती बारीक असते. डाळिंबाची जी बागेत सापडेल ना ती थोडीशी मोठी सापडेल, जिला सातपुडी म्हणता येईल. आणि सूर्यफूल किंवा ती असेल ना तिकडे आगायची मधमाशी सापडेल. कारण सूर्यफुलामध्ये ना नेक्टर आणि पोलन म्हणजे मकरंद आणि परागकण हे खूप प्रमाणात आहे, जे जवळपास सगळ्याच तेलबियांमध्ये आहे. तर तिथे तुम्हाला माशांचं प्रमाण सगळ्यात जास्ती सापडेल. बरं, हे कशा आहे? या नैसर्गिक आहे. या मधमाशा ज्या पृथ्वी तलावर आहेत, जिथे कुठे फुलोरा किंवा जिथे फूल सापडतं तिथे ते नैसर्गिक प्रमाणामध्ये पोहोचत आहे. पण आपण जसं म्हणतो की अप्रत्यक्ष फायदा, समजा आपली आंब्याची बाग आहे किंवा आपली डाळिंबाची बाग आहे, बरोबर, आपण अगदी प्लॅनिंगने हे करून ठेवलं की आपल्या बागेमध्ये आपल्याला मधमाशाच्या पेट्या ठेवायच्या आहेत आणि मागच्या वर्षीचं उत्पन्न तुम्हाला कसं मिळालंय किंवा मागच्या वर्षीचं फळ कसं मिळालंय याचा रेकॉर्ड ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. आणि पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या बागेमध्ये पेट्या ठेवल्यानंतर येणारं फळ आणि त्याची क्वालिटी आणि त्याची साईज याच्यामध्ये तुम्हाला अगदी सरळ सरळ फरक झालेला सापडेल. हा झाला याचा अप्रत्यक्ष फायदा. प्रत्यक्ष फायद्यामध्ये आपल्याला इतकं सगळं दिसणारच आहे. हा अप्रत्यक्ष फायदा आहे. जे काही जीवसृष्टी चाललेली किंवा जे काही फळ चाललेले आहेत किंवा जे काही उत्पन्न येते ना ते आपल्याला असं वाटतं बस आपण झाड लावून दिलं आणि फळं आले, त्याच्यावर येत नाही. बऱ्याच ठिकाणी जसं आपण म्हणतो ना की सेल्फ पॉलिनेशन, काही काही झाडांमध्ये स्वपरागीकरण होऊन जातात, तिथे त्यांना त्याची गरज पडत नाही. पण जिकडे स्वपरागीकरण होऊ शकत नाहीये तिथे तुम्हाला हे सगळे कीटक जे आहे ना हेच कामात येणार आहे. आणि जेव्हा मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातील आणि आपली समजा डाळिंबाची, आंब्याची, सूर्यफुलाची कसले पण शेती असतील तर या सगळ्या याच्यातनं आपल्याला जो इनडायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे, अप्रत्यक्ष फायदा मिळणार आहे, तो परागीकरणाचा मिळणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे सायंटिफिक लेवलला प्रूव्ह झालेलं आहे की तुमचं 100% जे उत्पन्न आहे ते जवळपास 120 ते 140% जाऊ शकतं. म्हणजे 20 ते 40% तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. याचा अगदी सोपा प्रयोग जर करायचा म्हटलं ना तर आपल्याला याचा सोपा प्रयोग करून बघता येऊ शकतो. आपल्या शेतामध्ये काय करायचं की समजा आपण सूर्यफूल लावलेलं आहे, आपला 1 एकरचा प्लॉट आहे आणि आपण त्याच्यामध्ये सूर्यफूल लावलेलं आहे. त्याच्यात काय करायचं, मधला एक छोटासा प्लॉट निवडायचा. आपण समजा एक 4 पेट्या ठेवल्या आपल्या शेतामध्ये
आणि मधल्या एका प्लॉटमध्ये आपण छोटासा 10 बाय 10च्या प्लॉटमध्ये एक नेट लावून द्यायची, म्हणजे प्रकाश पाणी मिळेल एवढं सोडेल, पण मधमाशी तिथे जाऊ शकणार नाही तेवढ्या प्लॉटमधल्या फुलांच्या वर एवढी आपण तिथे व्यवस्था करायची. आणि जेव्हा तुमची फुलं येतील तर त्यावेळेस तुम्हाला त्या फुलांचा आकार, त्याच्यामध्ये असलेल्या बिया किंवा जे काही असेल, म्हणजे जे तुमचं उत्पन्न असेल, सूर्यफूल एक उदाहरणादाखल दिलेलं आहे मी, तर तुम्हाला त्याच्यातला फरक लगेच जाणवेल की ह्या बाकीच्या सगळ्या याच्यात येणारं फूल आणि जिकडे मधमाशांना आपण मुक्त विहार दिलेला आहे तर तिथे येणाऱ्या फुलामध्ये खूप मोठा फरक हा निर्माण होणार आहे आणि याचा सगळा फायदा आपल्याला शेतीला होणार आहे. त्याला आपण हा अप्रत्यक्ष फायदा म्हणतो की आपली 5-50 एकर शेती असते आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं दिलं तर हे सगळं मिळणारच आहे आपल्याला, पण त्याच्यासोबत ते पण सगळं मिळणार आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचा फायदा याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला जो माहिती असणारा फायदा आहे की मधमाशी पालन केल्यानंतर आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की आपल्याला फक्त मध मिळतं. आणि आपल्याला बऱ्याचपैकी, आता तुम्ही सगळे शिक्षक असल्यामुळे आपल्याला हे माहिती की परागीकरण, स्वपरागीकरण, परपरागीकरण, पण याच्यासाठी मधमाशांचा किती महत्त्वाचा रोल आहे हे आपण बऱ्याच वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. विदेशात किंवा अमेरिकेत किंवा कॅनडा, जर्मनीमध्ये जे बी किपिंग केलं जातं किंवा जे काही मधमाशी पालन केलं जातं तर ते फक्त आणि फक्त म्हणजे त्याच्यातला पहिला उद्देश जो असतो ना तो परागीकरण हा असतो. आणि तिथे या पेट्या भाड्याने दिल्या जातात. तिथेच काय, इथे सुद्धा भारतात सुद्धा ते काम केलं जातं की पेट्या भाड्याने दिल्या जातात. मध आणि बाकीचं सगळं उत्पन्न त्यांच्यासाठी दुय्यम आहे. तिथे त्यांचं शेतीचं उत्पन्न वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यापेक्षा म्हणून तिथे मधमाशी पालन केलं जातं. आता आपण मधमाशी पालनासाठी जे काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या बघूया की काय काय लागणार आहे आपल्याला मधमाशी पालनासाठी. सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे एक मधमाशींची वसाहत किंवा ज्याला आपण कॉलनी म्हणतो किंवा अगदीच त्याला म्हणायचं तर आपण काय म्हणू, पेटी. बरोबर, मधमाशीची पेटी. आता कॉलनी किंवा मधमाशीची वसाहत म्हटलं तर काय असतं या वसाहतीमध्ये, तर आपण ते बघूया की या मधमाशीच्या वसाहतीमध्ये नेमकं काय असतं. मधमाशीची वसाहत म्हणजे काय की ज्याला आपण पोळं म्हणू शकतो. आपण आता इथे जेव्हा वसाहत किंवा कॉलनी म्हणतोय ना आणि आपण व्यावसायिक मधमाशी पालन या दृष्टीने विचार करतोय तर आपण इथे दोन गोष्टी सेपरेट करूया. दोन प्रकारच्या मधमाशा असणार आहे. एक पाळीव मधमाशा असणार आहे की ज्या पेटीमध्ये येऊ शकतात, ज्या निसर्गामध्ये आहेत, ज्या पेटीमध्ये येऊ शकतात. आणि दुसऱ्या ज्या आहेत ज्या नैसर्गिक आहेत की ज्या पेटीत येऊ नाही शकत. कुठल्या पेटीत येऊ शकत नाही, आग्या मोड जो असतो ना तो पेटीत नाही येऊ शकत. बरोबर, कारण तो त्याची जी प्रवृत्ती आहे मुळातच ती मोकळ्यावर घर बांधायची आहे, उजेडात घर बांधायची. आगेमोडच्या मोठमोठ्या झाडांवर पोळी असतात तर ते उजेडात असतात. पेटीमध्ये कुठले येतात की जे अंधारामध्ये घर बांधू शकतात. मग सातेरी किंवा सातपुडी माशी जी असते ना ती कुठे असते, कडी कपारी डोंगरात जमिनीत पण असतात. कोयाची पोती मधमाशी कुठे असते, ती पण झाडाच्या डोलीत असते, म्हणजे कुठे असते, अंधारात असते. तर जी मधमाशी अंधारात घर बांधते तर ती मधमाशी आपल्याला कॉलनी स्वरूपामध्ये किंवा वसाहती स्वरूपामध्ये व्यावसायिक कामासाठी म्हणून पाळता येऊ शकते. तर ती साधारणतः कोणती असते, सातेरी, त्याच्यानंतर कोथी
आणि अजून जी पाळीव मधमाशी म्हणून वापरली जाते ना ती आहे मेलिफेरा. मेलिफेराला आपण युरोपियन किंवा इटालियन मधमाशी म्हणू शकतो. म्हणजे ही जी आहे ना ती शास्त्रज्ञांनी हिच्यावर सगळे प्रयोग केलेले आहे आणि ही सगळ्या अर्थाने जिला खादाड माशी आपण थोडक्यात म्हणू शकतो. खादाड माशी की हिला खायला खूप लागतं. सातेरी, कोती आणि मेलिफेरा या साधारणतः 3 मधमाशींच्या जाती आहेत की ज्या आपल्याला पेटीमध्ये पाळता येऊ शकतात. त्यातली सातेरी जी मधमाशी आहे ना की ज्याला आपण सेरेना इंडिका म्हणतो, ही भारताच्या सगळ्या भागामध्ये आढळते. प्रत्येक भागामध्ये तिचा रंग आणि तिचा आकार छोटा मोठा होत जातो. ही अंधाऱ्या जागी घर बांधते. कोती माशी जी आहे ती अगदी छोटी माशी असते. तिला स्टिंगलेस पण म्हणतात की जिला डंख नसतो. स्टिंगलेस मधमाशी किंवा डंखविहीन मधमाशी पण तिला म्हणतात. आणि मेलिफेरा जी आहे ना हिला खादाड मधमाशी म्हटलं जातं. खादाड मधमाशी. सातेरी मधना जे काही मध मिळू शकतं, बरं मध जे मिळणार ना ते आपण आता वार्षिक स्वरूपात बोलणार आहे. जे काही मध मिळणार म्हणजे साधारणतः 2 वेळा आपण मध काढू शकतो किंवा फुलोरा जर असला तर 2पेक्षा जास्ती वेळा मध आपण काढू शकतो. सातेरी जी मधमाशी आहे ती तुम्हाला साधारणतः 5 किलोपासून 25 किलोपर्यंतचं मध देऊ शकते. फुलोरा कसा आहे त्याच्यावर. कोती मधमाशी जी आहे ही खूप तर 100 ग्रॅमपासून जास्तीत जास्त 500 ग्रॅमपर्यंत म्हणजे अर्धा किलोपर्यंत. अगेन त्याला कंडिशन तीच की फुलोरा किती आहे याच्यावर ह्या मधमाशीचं येतो. आणि ज्याला आपण मेलिफेरा किंवा खादाड मधमाशी म्हणतो ती तुम्हाला 40 किलोपासून 60 किलोपर्यंतचं मध देऊ शकते. हे ह्या 3 आहेत. आता जी आग्या मोहोळ आपण म्हणतो जो आपल्याला पेटीमध्ये पाळता येऊ शकत नाही याची कॉलनी, ही एका वेळेस अक्षरशः 40, 50, 70, 80 किलोपर्यंतचं सुद्धा मध याच्यामधून मिळतं या सगळ्या याच्यातनं. तर आपण जे म्हणतोय की मधमाशीची वसाहत ज्याला आपण पोळं म्हणतो, आपण आता त्याला वसाहत काय म्हणणार आहे की कारण ते पाळीव स्वरूपामध्ये आपण घेणार आहोत हे सगळं. आता काय असतं मधमाशीच्या वसाहतीमध्ये काय असतं? मधमाशीची एक कॉलनी किंवा मधमाशीची वसाहत म्हटलं तर त्याच्यात काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात एक राणी माशी असते. त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 300 किंवा 400 पर्यंत पण नर माशा असू शकतात, म्हणजे नर ज्याला आपण म्हणतो ते. आणि 10,000 पासून 40,000 पर्यंत कामकरी माशा. हे जेव्हा एका ठिकाणी असतं त्यावेळेस आपण याला मधमाशीची कॉलनी किंवा मधमाशीची वसाहत असं म्हणू शकतो. आता 10,000 ते 40,000 कशाच्या बाबतीमध्ये? फुलोरी मधमाशीमध्ये तेवढं नसणार आहे. जी फुलोरी असते ना छोटी त्याच्यात तेवढं नसणार आहे. हे जे आपण आता आकडे बघणार आहोत ना हे सातेरी आणि मेलिफेराच्या संदर्भामध्ये. पाळीव मधमाशा आपण इथे आता आग्या मधमाशाचा पण संदर्भ घेणार नाही आहोत. आपण फक्त ज्या पाळीव मधमाशा की ज्या आपल्याला आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जागेमध्ये किंवा व्यावसायिक कामासाठी म्हणून पाळता येऊ शकतील त्याचे हे आकडे आहेत की साधारणतः एका मधमाशीच्या वसाहतीमध्ये एक राणी माशी असते. साधारणतः 10 पासून 300 पर्यंत नर माशा असतात आणि 10,000 पासून 40,000 पर्यंत कामकरी माशा असू शकतात. आता
ही जी वसाहत आहे, ही सगळी वसाहत ही पूर्णपणे चालवत असते राणी मधमाशी. जर एखाद्या वसाहतीमध्ये राणी मधमाशी नसेल किंवा त्याची राणी मधमाशी निघून गेली किंवा काही अपघाताने मरण पावली तर ते पोळं उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आता पोळ्यामध्ये खूप साऱ्या अरेंजमेंट असतात की ज्याच्यामध्ये नवीन राणी माशी पण तयार करता येऊ शकते. आपण ज्या पद्धतीने म्हटलं की राणी मधमाशीचं काम काय, पोळं चालवणे. ती राणीसारखीच जगते, ती काहीही काम करत नाही अंडे देण्याच्या व्यतिरिक्त. तिचं काम फक्त एकच की तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये अंडी देत राहणं आणि जे काही पोळ्याची पॉप्युलेशन आहे, पोळ्यामध्ये असणारी जी संख्या आहे माशांची ती मेंटेन ठेवणं, हे राणी माशीचं काम झालं. नर माशा, जो काही नर माशी असते किंवा नर माशा जो असतो त्याचं काम काय, त्याचं काम फक्त राणी माशीशी संयोग करणं, राणी माशीशी मिलन करणं, की ज्या माध्यमातून राणी माशी अंडी देण्यासाठी म्हणून फलित होईल. नर माशाचं एकच काम. नर माशा आयुष्यात दुसरं काहीच काम करत नाही. राणी माशीला सुद्धा कामकरी माशी भरवतात. ती अंडी देण्याच्या व्यतिरिक्त खाण्याचं काम पण स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या तोंडाने करत नाही. तिला सुद्धा भरवलं जातं आणि तिला जे भरवलं जातं ना ते रॉयल जेली असतात. मग रॉयल जेलीची ताकद त्याच्यावर लक्षात येतं आपल्याला की रॉयल जेली हे फक्त राणी माशीलाच भरवलं जातं जास्तीत जास्त स्वरूपामध्ये. आणि ज्या पद्धतीने फ्लोरा असेल किंवा ज्या पद्धतीने मकरंद परागकण माशांना मिळत असतील त्या पद्धतीने तिथे रॉयल जेली आणि हे सगळं तयार होत असतं आणि ते राणी माशीला भरवलं जातं आणि त्याच्यावर ना त्याची संख्या किती वाढवायची किंवा किती नाही करायची ते राणी माशी ठरवत असते. नर माशा राणी माशी बरोबर संयोग केल्यानंतर, मिलन केल्यानंतर लागलीच मरून जातो, त्याचा मृत्यू होऊन जातो. म्हणजे त्याचं काम तेवढंच असतं की हवेमध्ये याचा संयोग होतो राणी माशी आणि नर माशाचा आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू होतो. त्याच्यानंतर राणी माशी परत पोळ्यात येते आणि तिथून पुढे सलग 2 ते 2.5-3 वर्ष अंडी देण्याचं काम करते. त्याच्यानंतर ती परत कधीही मिलन करत नाही किंवा त्याची तिला गरज पडत नाही आणि नर माशाचं काम संपून जातं. नर माशामध्ये काय खायला भार आणि भुईला भार असं असतं. मग त्याच्यानंतर समजा जास्तीचे नर मासे जर पोळ्यामध्ये असतील तर कामकरी माशा त्या नर माशांना मारून टाकतात, कारण ते खाण्यासाठी त्यांना जड असतात आणि त्यांना बाकीचं पोळं मेंटेन करायचं असतं. त्याच्यामुळे जास्तीचे मधमाशी त्यांना आता समजलं की राणी माशीचं मिलन झालेलं आहे आणि राणी माशी अंडी देण्यासाठी म्हणून फलित झालेली आहे, तर त्याच्यानंतर आता नर माशांचं काम नाही आहे तर सरळ सरळ नर माशांना मारून टाकतात किंवा तिथून घालवून टाकतात त्या सगळ्यांच्या. मधमाशीचं जे संसार आहे ना तो अतिशय ऑर्गनाइज्ड आहे, म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम आहे. आपण बऱ्याच वेळा पोळी बघतो ना, पोळीचा आकार जो असतो ना तर तो सुद्धा एकसारखा आहे. म्हणजे मधमाशी ही उत्कृष्ट इंजिनियर आहे, मधमाशी ही सगळ्यात चांगली सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ पण आहे. तिला सगळ्या गोष्टी कळतात की कशा पद्धतीने मध तयार झालं पाहिजे आणि ते किती शुद्ध असलं पाहिजे आणि कसं असलं पाहिजे. तर हे नर माशाचं जे काम आहे मिलन करणं, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू होऊन जातो. आणि कामकरी माशा यांच्या नावातच आहे की फक्त काम आणि काम आणि कामच करणे. मग कामकरी माशांचं जे काम आहे ते पहिल्या दिवसापासून, जन्माला आल्यापासून पहिल्या दिवसापासून तर साधारणतः मृत्यूपर्यंत कामकरी माशी काम करत असते. तिचे वयोमानानुसार दिवसानुसार तिची कामं ठरलेली असतात पोळ्यातली. मधमाशी जी असते ना तिला खूप म्हणजे साफ स्वच्छ आणि क्लीन ॲटमॉस्फिअर लागतं. मध तुम्ही बघा, आपण मध डायरेक्ट शुद्ध मध म्हणजे मध जे काढतो ते किती शुद्ध असतं, त्याच्यामध्ये इतकी प्युरिटी असते. तर मधमाशा जे असतात ना ते तेवढ्या लेवलला त्यांची सगळी वसाहत किंवा कॉलनी जी असते ना ते मेंटेन करत असतात. साफसफाईपासून सगळे त्यांच्या वयानुसार कामकरी माशांना हे वाटून दिलेलं असतं. आपण जसं म्हटलं ना की 10,000 पासून 40,000
पर्यंत कामकरी माश्या असू शकतात. तर राणी माशी नर माशाला अन्न भरवण्यापासून तर तिथे असलेल्या अंडी आळ्या त्यांची काळजी घेण्यापासून तर फुलांवर म्हणजे त्यांच्या वसाहतीची त्यांच्या कॉलनीची संरक्षक म्हणून काम करण्यापासून तर फुलोरा कुठे आहे ते शोधून आणून ते बाकीच्या सगळ्यांना सांगण्यापासून म्हणजे फुलोरा समजा एखादं पोळं आहे आणि त्या पोळ्यापासून 1-1.5 किलोमीटरवर फुलोरा आहे तर त्याच्यामध्ये काही मधमाशांच्या कामकरी माशांचं हे पण काम असतं की फुलोरा शोधून आणणे आणि तो फुलोरा किती दूर आहे आपल्या मधमाशीच्या पोळ्यापासून ते बाकीच्यांना सांगणे. ते सांगणे म्हणजे का त्याचे काही डान्स असतात त्याच्या सगळ्या याच्यामध्ये आणि ते जे डान्स असतात ना ते सूर्याला केंद्रबिंदू मानून केलेले असतात. म्हणजे 8 आकाराचा डान्स असतो. त्याच्यावरनं त्यांना समजतं की परागकण आणि पोलन मिळवण्यासाठी आपल्याला किती दूर जावं लागणार आहे आपल्या पोळ्यापासून. म्हणजे एवढं ऑर्गनाईज काम असतं प्रत्येकाच्या वयानुसार. आणि कुठली पण मधमाशी बिना पोळ्या म्हणजे बिना नेक्टर किंवा पोलनची परागकण किंवा मध आणलं नाही तर तिला मधमाशा बाकीच्या घरात घेत नाही. तिला आजूबाजूला अगोदर फिरावं लागतं. ते सगळं अगोदर हे करतात की हिने का मध आणलं असेल आणि त्याच वेळेस तिला घरात जातात. त्याच्यामुळे कामकरी माशा जे असतात ते जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत कंटिन्युअस काम करत असतात अगदी मरेपर्यंत. आणि मरताना पण ती कुठेतरी बाहेर जाऊन हवेत मरते. तिच्या मृत्यूच्या समयी सुद्धा ती बाहेर जाऊन मरते. पण आतमध्ये सगळं वातावरण जे आहे ना ते क्लीन आणि क्लिअर ठेवलं जातं. अशा प्रकारे मधमाशींची वसाहत आपण या सगळ्याला म्हणू शकतो. तर वसाहतीमध्ये काय काय आलं? राणी माशी. राणी माशी काम काय करणार आहे? सगळं पोळं चालवण्याची जबाबदारी जी असणार आहे ती राणी माशीवर असणार आहे. आणि अंडी घालणे. अंडी कशा करतात की पोळ्याची जी लोकसंख्या आहे ती शेवटपर्यंत मेंटेन ठेवण्याचं काम जे आहे ती राणी माशी करणार आहे. त्याच्यानंतर आहे नरमाशा. नरमाशाचं काम आहे फक्त मिलन करणे, राणी माशीच्या सोबत फक्त मिलन करणे. आणि तिसरं जे आहे ते कामकरी माशा की ज्याची सगळ्यात जास्ती पॉप्युलेशन असते आणि त्यांचं काम अगदी पोळ्याची काळजी घेण्यापासून साफसफाईपासून त्याचे जे लार्वा आणि हे सगळे असतील त्याच्या काळजी घेण्यापासून तर पोळ्यामध्ये मकरंद आणि परागकण आणण्यापर्यंतचं सगळं काम जे आहे ते कामकरी माशा केल्या जातात. पण याच्यातनं जर राणी माशी काढली किंवा राणी माशी जर गेली तर ते पोळं संपून जातं किंवा हळूहळू त्याच्यातल्या सगळ्या माशा बाहेर निघून जातात. तर आपण आता एकेकाचं विस्ताराने काम करू की राणी माशी कशा प्रकारे काम करते आणि बाकीच्या सगळ्या माशा ज्या असतात त्या तिच्या अवतीभोवती का फिरत असतात किंवा तिचंच का म्हणजे राणी माशी एवढी एकमेवा द्वितीय काय, तिला इतकं महत्त्व काय या सगळ्या याच्यामध्ये ते आपण बोलू. सर हां, एका पोळ्यामध्ये राणी माशी किती अमाऊंटमध्ये असते? का एकच असते. एका पोळ्यामध्ये एकच राणी माशी असते. एकापेक्षा जास्ती राणी माशी जर असल्या किंवा बाय ॲक्सिडेंट जर तयार झाल्या तर दोघ्या राणी माशींचं भांडण होऊन एक राणी माशी संपवली जाते आणि तिला बाहेर फेकलं जातं आणि एकच पोळ्यामध्ये एकच राणी माशी असते. राणी माशी तयार केली जाते की पोळ्यामधले जे कामकरी माशा आहेत ना तर ते पोळ्यामधली सिच्युएशन काय आहे म्हणजे समजा एखादी राणी माशी म्हातारी झालेली आहे की तिची अंडी देण्याची क्षमता कमी झालेली आहे तर त्याच वेळेस 2 राणी माशा राहू शकतात. तर राणी माशी ही तयार करायची की नाही करायची हे कामकरी माशा ठरवतात. तयार करावी लागते. नाही आता तुम्हाला ते पण सांगेल. हां, चांगला प्रश्न आहे. हां, आता जे अंडे घातले त्याच्यातून ते तयार करायचं म्हणजे असं वेगवेगळं तुम्ही देऊ शकतो ना. राणी माशी कामकरी माशी संख्यामध्ये क्वांटिटीमध्ये असतं. सांगतो मी तुम्हाला. एकदम मस्त प्रश्न विचारला आहे. राणी माशी
बरोबर. आता एखाद्या पोळ्यामध्ये एक राणी माशी आहे, एक कॉलनी आहे, सगळी चालू कॉलनी आहे आणि त्याच्यामध्ये सगळेजण आहे. आता राणी माशी तिथे निर्माण झाली किंवा आपण एखादा पोळं एक कॉलनी घेतली आणि तिथे एक नवीन राणी माशी टाकली. बरोबर. आता नवीन राणी माशी कशी तयार होईल ते तुम्हाला सांगतो. राणी माशीचा जन्म जो आहे ना, कामकरी माशाला समजलं की आता आपल्या पोळ्यामध्ये राणी माशी नाही आहे. पण राणी माशी मरण्याच्या अगोदर ती दिवसाला साधारणतः 500 पासून 1,500 अंडी टाकत असते. बरोबर. 2 प्रकारची अंडी राणी माशी जी ना ती टाकत असते. एक फलित आणि एक अफलित. बरोबर. आता हे जे फलित अंडी असतात ना, याच्यातनं 2 गोष्टी तयार होतात. एक राणी माशी आणि दुसरी कामकरी माशी. आता एखाद्या पोळ्यामध्ये समजा की राणी माशी नाहीये, साधारणतः राणी माशी आहे की नाही हे कसं कळतं, तर राणी माशीच्या डोक्यातनं एक स्त्राव निघत असतो आणि तिचा एक फेरोमन नावाचा एक गंध असतो. तिच्या ह्याच्यातनं एक सेंट बाहेर पडत असतो. तो जो डोक्यातनं निघणारा स्त्राव असतो ना, तो सगळ्या कामकरी माशा चाटत असतात आणि त्या गंधाच्या अनुषंगाने त्या सगळ्या माशा कनेक्टेड असतात त्या राणी माशीच्या. राणी माशी समजा काही कारणाने मेली, ॲक्सिडेंटली राणी माशी मेली त्याच्यात, आणि साधारणतः 1-2 दिवसानंतर त्यांना समजतं की आता आपल्या पोळ्यामध्ये राणी माशी नाही आहे. मग त्यावेळेस तिथे जे अंडी टाकलेली असतात ना, तर आता त्यांना राणी माशी तयार करायची आहे. तर राणी माशी तयार करण्यासाठी म्हणून कामकरी माशा काय करतात, त्यांना रॉयल जेली खाऊ घालायला सुरुवात करतात. म्हणजे अंडी जी टाकलेली ती आपण स्लाईडवर तुम्हाला अजून क्लिअर लक्षात येईल. त्या सगळ्यांच्या जी अंडी टाकलेली असतात छोटी, या अंडीचं लार्वा तयार होतो, त्याच्यानंतर कोश तयार होतो आणि त्याच्यानंतर माशी तयार होते. तर हा जेव्हा लार्वा तयार होतो ना, तर आता मधमाशांना कामकरींना समजलं की आपल्या पोळ्यामध्ये राणी माशी नाही आहे आणि आता नवीन राणी माशी तयार करायची आहे. तर मग ते त्यावेळेस काय करतात, त्या लार्वाला जास्त प्रमाणामध्ये रॉयल जेली खाऊ घालायला सुरुवात करतात. मग ज्या माध्यमातून त्यांना ते माहीत असतं की किती प्रमाण या लार्वाला दिल्यानंतर त्याच्यातनं राणी माशी तयार होऊ शकणार आहे. मग याला जितकी जास्तीत जास्त रॉयल जेली खाल्ली जाईल तेव्हा त्याची राणी माशी तयार होणार आहे. मग राणी माशी तयार झाल्यानंतर साधारणतः 16व्या दिवशी राणी माशी त्याच्या कोशातनं बाहेर पडते. अंडी दिल्यानंतर अंडी, त्याच्यानंतर त्याचा लार्वा, त्याच्यानंतर त्याचा कोश म्हणजे त्याला प्युपा म्हणतात, आणि मग नंतर राणी माशी बाहेर पडणार आहे. म्हणजे 16व्या दिवशी राणी माशी तयार झाली. आता राणी माशी त्या पोळ्यामध्ये नव्हती. कामकरी माशांनी काय केलं की जास्तीचं अन्न भरवून त्याच्यातनं राणी माशी उत्पन्न केली. म्हणजे हे त्यांचं सायन्स आहे. याच्यासाठी बाहेरून पण आपल्याला काही टेक्निक्स करता येतात. म्हणजे आपल्याला पण राणी माशी अशा प्रकारे जन्माला घालता येऊ शकतात. त्याच्यातले जे पोळे जे असतात ना, त्याच्यामध्ये पोळे म्हणजे आपण काय म्हणू, फ्रेम, जी पेटी असते आणि त्याच्यामध्ये जी फ्रेम असते त्याच्यात पोळे असते. आपण आता सातपुडीच्या अनुषंगाने जाऊया, सातपुडी माशीच्या अनुषंगाने. तर ही जी एक फ्रेम असते, ही जी एक फ्रेम असते, इथे ही सगळी पोळी असतात ना, तर इथे वरच्या भागामध्ये मध असतं नेहमी. त्या फ्रेमच्या वरच्या भागामध्ये मध असतात, खालच्या भागामध्ये तिची पिलावळ असते. बरोबर. आणि जे राणी माशीची अंडी जी असतात ना, ती खालच्या भागामध्ये असतात. ती अशी साधारणतः खाली लटकलेली असू शकतात किंवा आकाराने थोडीशी मोठी असतात. बाकी वरती जी असते इकडे ती नर माशीची असते. नर माशा, ज्याला आपण अफलित अंडी म्हणतो. म्हणजे नर जन्माला घालायचा का नाही हे ठरवलं जातं की गरज आहे का. आता समजा आपण म्हटलं की इथे राणी माशी नव्हती, त्यांनी
रॉयल जेली खाऊ घालून नवीन राणी माशी निर्माण केली. आता राणी माशीचा संयोग करण्यासाठी नर पण जन्माला घालावा लागेल. मग त्यावेळेस दोघं पण गोष्टी केल्या जातात. कामकरी माश्या ज्या आहेत त्या रॉयल जेली खाऊ घालतात. आता रॉयल जेली म्हणजे काय, तर कामकरी माशांच्या डोक्यातनं एक स्त्राव निघत असतो या सगळ्या याच्यासाठीचा. तो स्त्राव जो असतो ना तो म्हणजे रॉयल जेली असतो, त्या मधमाशांच्या डोक्यातनं निघणारा कामकरी माशांच्या. आणि तो त्या जे सेल्स असतात ना, जे षटकोनी सेल्स असतात ना त्याच्यामध्ये तो साठवून ठेवलेला असतो. मग ज्या सेलमध्ये त्यांना राणी माशी तयार करायची आहे त्या लार्वाला किंवा त्या छोट्याशा आळीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रॉयल जेली खाऊ घातली जाते. मग त्याच्यातनं 16 दिवसामध्ये राणीची निर्मिती होते. 16व्या दिवशी राणी बाहेर पडते. आणि मग त्याच्यानंतर त्यांना माहिती की आता नर नाही आहे आपल्या कॉलनीमध्ये, मग नर पण त्या पद्धतीने उत्पन्न केला जातो अफलित अंड्यातून. आणि त्याच्यानंतर 16 दिवसानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी राणी मधमाशी बाहेर पडते. त्यावेळेस त्या कॉलनीमध्ये ऑलरेडी 5 पासून 50 पर्यंत पण नर माशा असू शकतात. आता ती जेव्हा बाहेर पडते तर तिच्या पाठीमागे ज्या संरक्षक बीज म्हणतो आपण त्याला, गाढ बी कामकरीमधल्याच त्या पण बाहेर पडतात. आणि त्याच्यासोबत नर माशी जी असते ना त्या पण अशा 5-10 माशा तिच्यासोबत बाहेर पडतात हवेमध्ये. आणि हवेमध्येच या सगळ्यांचं मिलन होतं, संयोग होतो किंवा संभोग होतो. आणि त्याच्यानंतर एकापेक्षा जास्ती नर माशाशी पण राणी माशीचा संयोग होतो साधारणतः 16 दिवसानंतर दुसऱ्या किंवा चौथ्या दिवशी. आणि त्याच्यानंतर राणी माशीच्या याच्यात याचं लिंग अटकतं आणि नर माशा खाली पडून जातो. त्याच्यानंतर राणी माशी जी आहे ती परत पोळ्यात येते. त्याच्यानंतर ती परत कधीही पोळं सोडून बाहेर जात नाही. मग त्याच्यानंतर पुढचे 2, 2.5, 3 वर्ष तिला फक्त अंडी देणं हे कामच असतं. तिचं एक वेळेस जो काही संयोग झाला असतो त्याचं जे नर माशाचं सिमेंट तिच्या गर्भाशयात गेलेलं असतं त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष ती सलग अंडी देण्याचं काम करते. आणि जेव्हा ती म्हातारी म्हणजे 2 राणी माशी असू शकतात पोळ्यामध्ये, पण जेव्हा एखादी राणी माशी म्हातारी झालेली आहे आणि तिची अंडी देण्याची क्षमता कमी झालेली आहे, मग नवीन मधमाशी उत्पन्न करण्यापर्यंत त्या मधमाशीला शिल्लक ठेवतात. त्याच कंडिशनमध्ये 2 मधमाशा असू शकतात. म्हणजे आणि हे सगळं सायन्स मधमाशीचं स्वतःच असतं माहिती ना, की मधमाशीसारखा हुशार कीटक किंवा त्याच्यासारखा हुशार सायंटिस्ट जगामध्ये दुसरा कोणीही नाही. म्हणजे मानवाचा इतिहास आपण बघितला तर खूप 15-20 हजार वर्षापूर्वीचा असेल. त्याच्यात कित्येक लाखो वर्षापूर्वीपासून मधमाशी या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे. आणि आईन्स्टाईन जो शास्त्रज्ञ आहे त्याने सांगितलेलं आहे की जर काही कारणास्तव पृथ्वी तलावरनं मधमाशी नष्ट झाली तर पूर्ण पृथ्वीवरनं मानवजात नष्ट होण्यासाठी म्हणून फक्त आणि फक्त 5 वर्षाचा कालावधी पुरेसा आहे. का पुरेसा आहे? कारण परागीकरण थांबून जाईल. परागीकरण झालं नाही तर तुम्हाला जे काही अन्न धान्य पिकतं आहे त्याची जी मात्रा आहे, त्याची जी क्वांटिटी ती हळूहळू कमी होत जाईल. आणि एक वेळ असं येईल की मानवाला खाण्यासाठी म्हणून काही शिल्लक राहणार जर मधमाशी नष्ट झाली तर. आणि म्हणून हे आधुनिक याच्यामध्ये आपण जे शिकवतो ना की तुम्ही मध जरी तुम्हाला घ्यायचं असेल पण ते अशा पद्धतीने काढा की कुठलंही पोळं नष्ट व्हायला नको, कुठली पण मधमाशी नष्ट व्हायला नको. ती अधिक स्वरूपामध्ये तिचं संवर्धन झालं पाहिजे किंवा ती पाळली गेली पाहिजे, जेणेकरून तिचा प्रत्यक्ष फायदा तर आपण घेऊ पण अप्रत्यक्ष फायदा सुद्धा आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये घेता येणार. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात काम करायचं आहे. म्हणून आधुनिक मधमाशी पालन आहे. पूर्वीच्या काळी जसं आपण म्हटलं की फुलोरीचं आपण फक्त पोळं काढून घ्यायचं, एकदा मध काढलं की संपलं, पोळंही संपलं, मधही संपलं, सगळं संपलं. परत दुसऱ्यांदा आपल्याला मध काढायचं, त्याच्यामध्ये सोयीच राहते. मग आपण आता जे काही काम करणार आहोत तर ते अशाच प्रकारे करणार आहोत की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही माशीला इजा न होऊ देता आपण याच्यातनं मध काढून घेणार आहोत. आणि परत आपल्यासाठी म्हणून त्या मधमाशा परत काम करणार आहे. हे मध जे ते आपण वारंवार वर्षातनं 2 वेळेस 3 वेळेस काढू शकू आपल्या सोयीनुसार किंवा फ्लोरा आणि या सगळ्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार. बरोबर.